जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. लोकसंख्या शास्त्रीय बदलांचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने एक समिती स्थापन केली आहे. तर त्या समितीचे अध्यक्ष कोण हेच आपल्याला यात सांगायचंय. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच प्रकाश प्रभाकर नावलेकर हे या समितीचे अध्यक्ष आहेत. ही समिती घुसखोरी आणि इतर कारणामुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलांच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. याआधी 15 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसारच या समितीची स्थापना करण्यात आली. या समितीचे सदस्य सचिव कोण असतील तर गृह मंत्रालयाचे संयुक्त सचिव हे या समितीचे सदस्य सचिव असतील. या समितीत इतर 3 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. यात दुर्गा शंकर मिश्रा, बालाजी श्रीवास्तव व डॉक्टर शमिका रवी यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे. मित्रांनो, याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्या आपण एकदा रिवाईज करून घेऊया. न्यायिक पायाभूत सुविधा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी अरविंद कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र अनुसूचित जातीसाठी आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यासाठी अनंत बद्दर समिती. मणिपूर हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या आयोगाचे अध्यक्ष म्हणून न्यायाधीश बलबीर सिंह चौहान यांची नियुक्ती करण्यात आली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महाराष्ट्रात प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली. तर महाराष्ट्राने त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. आता हा प्रश्न पहा. पहिल्या जागतिक योगासन स्पर्धेचं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? तर ही जी पहिलीच जागतिक योगासन स्पर्धा आहे याचं आयोजन गुजरात या राज्यात करण्यात येईल. गुजरातमध्ये कुठे? तर गुजरातमधील अहमदाबाद येथे ही स्पर्धा 4 ते 8 जून दरम्यान पार पडेल. या स्पर्धेचं आयोजन कोणाद्वारे करण्यात येत आहे? तर विश्व योगासन संघटना आणि योगासन भारत यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे. बरं मित्रांनो, यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमाचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात येईल? तर 2026 मधील आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमाचं आयोजन कोलकाता येथे करण्यात येणार आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये सुद्धा BJPचं सरकार आलं आहे व यंदाच्या या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम हा पश्चिम बंगालमधील कोलकाता या शहरात आयोजित केला जाईल. यंदाचा हा 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो? तर 21 जून रोजी दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. आपल्याला या योग दिनाची थीम सुद्धा विचारली जाते, तर नोट करून घ्या. आरोग्यदायी वृद्धत्वासाठी योग अशी यावेळेसच्या या दिनाची थीम आहे. यासच या योग दिनाच्या निमित्ताने संगम पोर्टल व योग पार्क पोर्टल याचं सुद्धा अनावरण करण्यात आलं. ठीक आहे, एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील पहिले खाजगी वैद्यकीय संग्रहालय कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? तर आता भारतातील पहिले खाजगी वैद्यकीय संग्रहालय हे केरळ या राज्यात सुरू करण्यात आलं आहे. या संग्रहालयाचं नाव काय? तर या संग्रहालयाला म्युझियम ऑफ मेडिकल आर्काइव्ह्ज असं नाव देण्यात आलं आहे. या संग्रहालयाचं उद्घाटन 25 मे रोजी करण्यात आलं असून हे संग्रहालय केरळमधील तिरुअनंतपुरमच्या उल्लूर परिसरात स्थापन करण्यात आलं आहे. या संग्रहालयात हस्तनिर्मित शरीररचनाशास्त्रीय प्रतिकृती, भ्रूणशास्त्राशी संबंधित प्रदर्शने आणि वैद्यकीय अभिलेख ठेवण्यात आले आहेत. येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित हा प्रश्न विचारण्यात येईल, तर लक्षात ठेवा. भारतातील पहिले खाजगी वैद्यकीय संग्रहालय हे केरळ या राज्यात स्थापन करण्यात आले. याआधी सुद्धा काही प्रथमच घटना घडल्यात, त्या आपण एकदा रिवाईज करून घेऊया. तर पहा, देशातील पहिले बासमती सेंद्रिय प्रशिक्षण केंद्र हे उत्तर प्रदेशमध्ये स्थापन करण्यात आलं. भारतातील पहिले मेगा ग्रीनफील्ड शिपयार्ड तामिळनाडू. भारतातील पहिले लो इमिशन झोन पुणे. गिग कामगारांसाठी तक्रार निवारण प्रणाली सुरू करणारं पहिलं राज्य कर्नाटक आहे. भारताची पहिली व्यावसायिक सीप्लेन सेवा लक्षद्वीपमध्ये सुरू करण्यात आली. देशातील पहिले कागदविरहित राज्य न्यायव्यवस्था असलेले राज्य हे सिक्कीम ठरलं आहे.
पहिले मोती उत्पादन क्लस्टर झारखंड, तर भारताची पहिली अर्बन टेस्ट बेड आणि एरोसोल वेधशाळा ही तामिळनाडूमधील चेन्नईमध्ये स्थापन करण्यात आली. पुढील प्रश्न, अलीकडेच केंद्र सरकारने राष्ट्रीय क्रीडा मंडळासाठी काही नवीन नियम जाहीर केले आहेत. तर या नवीन नियमानुसार आता या राष्ट्रीय क्रीडा मंडळामध्ये केंद्र सरकारद्वारे अध्यक्षांसह किती सदस्य नियुक्त केले जातील? तर आता या नवीन नियमानुसार केंद्र सरकारद्वारे राष्ट्रीय क्रीडा मंडळामध्ये अध्यक्षासह एकूण 3 सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. यात एक अध्यक्ष व इतर 2 सदस्य असतील. केंद्र सरकारने राष्ट्रीय क्रीडा प्रशासन मंडळ नियम 2026 आणि राष्ट्रीय क्रीडा न्यायाधिकरण नियम 2026 जाहीर केले असून या नियमानुसार हे बदल झाले आहेत. यासच राष्ट्रीय क्रीडा मंडळ हे राष्ट्रीय क्रीडा संघटनांना मान्यता देणे व त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्याचं कार्य करेल. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र साहित्य परिषदेद्वारे देण्यात येणारा मसाप जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर 2026चा मसाप जीवनगौरव पुरस्कार हा प्रतिभा रानडे यांना जाहीर झाला आहे. मित्रांनो, यंदा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 121वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला होता व यातच ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना मसाप जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्यात डॉक्टर भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराने डॉक्टर श्रीकृष्ण काकडे यांना सन्मानित करण्यात आला आहे. हा प्रश्न एक्झाममध्ये बऱ्याच वेळा विचारण्यात येतो, तर लक्षात ठेवा, यंदाचा मसाप जीवनगौरव पुरस्कार हा प्रतिभा रानडे यांना जाहीर झाला. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय रेल्वेने कोणत्या शहरात चिराग उत्कृष्टता केंद्र स्थापन केले? तर भारतीय रेल्वेद्वारे हैदराबादमध्ये हे चिराग उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात आलं आहे. येथे चिरागचा फुल फॉर्म काय? तर सेंटर फॉर HR इन्फॉर्मेशन सिस्टीम्स रिसर्च अँड ॲनालिटिक्स इन गव्हर्नन्स असे याचं पूर्ण स्वरूप आहे. हे केंद्र भारतीय रेल्वेमध्ये मानव संसाधन व्यवस्थापन प्रशिक्षण, संशोधन आणि डिजिटल परिवर्तनाचे थिंक टँक म्हणून कार्य करेल. हे केंद्र स्थापन करण्यामागचा मुख्य उद्देश सांगायचा झाला तर मनुष्यबळ व्यवस्थापन आणि डिजिटल प्रशासन मजबूत करण्याच्या उद्देशाने हे केंद्र स्थापन करण्यात आलं आहे. आता हा प्रश्न पहा, अलीकडेच प्रकाशित आपणापन नरेंद्र मोदी संग मेरे अनुभव या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर हे जे पुस्तक आहे हे शिवराज सिंह चौहान यांनी लिहिलं आहे. सध्या शिवराज सिंह चौहान हे कृषी मंत्री आहेत व त्यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्यातील संबंधावर आधारित आपणापन नरेंद्र मोदी संग मेरे अनुभव हे पुस्तक लिहिलं आहे. महत्त्वाचं पुस्तक आहे, येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित विचारण्यात येईल. लक्षात ठेवा, आपणापन हे पुस्तक शिवराज सिंह चौहान यांनी लिहिलं. याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण पुस्तके प्रकाशित झालेत, ते आपण एकदा रिवाईज करून घेऊया. सुधा मूर्ती यांचं टाइड्स ऑफ टाइम, मनोज नरोने यांचं द क्युरियस अँड द क्लासिफाईड, PP सत्यन यांचं द लायब्ररी मॅन ऑफ इंडिया, तुषार मेहता यांचं द बेंच, द बार अँड द बिझार व द लॉफुल अँड द ऑफुल हे 2 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. देवेंद्र फडणवीस यांचं अर्थसंकल्प सोप्या भाषेत, कैलास सत्यार्थी करुणा द पॉवर ऑफ कम्पॅशन, धीरज काकडिया महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर, तनुजा चतुर्वेदी हम दोनो, तर विष्णुभूषण हरिचंदन यांचं बक्षी जंगबंधू द ग्रेट कमांडर हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. पुढील प्रश्न, भारतातील कोणत्या कृषी संशोधन संस्थेने जगातील पहिले AI आधारित वनस्पती जिनोम संपादन प्लॅटफॉर्म विकसित केले? तर आता जगातील पहिले AI आधारित वनस्पती जिनोम संपादन प्लॅटफॉर्म हे राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेनं विकसित केलं आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या कटक स्थित या राष्ट्रीय भात संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञाने हे पहिले AI आधारित जिनोम संपादन प्लॅटफॉर्म विकसित केला असून याला काय नाव देण्यात आलं? तर प्लांट ओपन क्रिप्सर 1 असे याला नाव देण्यात आलं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी वर्ल्ड हंगर डे कधी साजरा केला जातो? तर हा जो वर्ल्ड हंगर डे आहे हा दरवर्षी 28 मे रोजी साजरा केला जातो. मित्रांनो, हा दिवस द हंगर प्रोजेक्टद्वारे 2011 साली स्थापन करण्यात आला होता व तेव्हापासून दरवर्षी हा दिवस 28 मे रोजी साजरा करण्यात येत आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम कोणी प्रस्थापित केला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच गुरिंदर वीर यांनी पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांनी 100 मीटर अंतर 10.09 सेकंदात पूर्ण करत हा विक्रम आपल्या नावावर केला. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, भारताची पहिली राष्ट्रीय AI आणि डिजिटल जल शिखर परिषद
कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं, त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.